नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. आज विश्लेषण करतोय जी 1 ऑक्टोबरला इशारा सभा म्हणजे जयंत पाटील समर्थकांनी पडळकरांनी जे वाच्यता केली त्याचा निषेध करण्यासाठी जी सभा घेतली त्याच्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेकांनी आरोप केले, बरंच काही अपशब्द वापरले. मग ह्या सभेचा निषेध करण्यासाठी म्हणून एक इशारा सभा म्हणून एक इशारा देणार, वाटेल तसं बोललेलं चालणार नाही म्हणून चंद्रकांत दादांनी जाहीर केलेलं होतं. चंद्रकांत दादांनी म्हणजे भारतीय जनता पक्ष. आणि ती इशारा सभा म्हणजे इतकी जोरात होणार, इतकी मोठी होणार अशा चर्चा सगळीकडे झाल्या. पण त्याच्यानंतर जयंत पाटील कुठेतरी दबतील, घाबरतील त्यांचे समर्थक, अशा पद्धतीचं वातावरण होतं. कारण जोरदार बोलले ते चंद्रकांत दादा पाटील आणि वातावरणही होतं. मग त्याच्यामध्ये अनेक प्रकरणं, चौकशा वगैरे लागणार वगैरे वगैरे. पण आज कसं झालंय, विश्लेषणाचा मुद्दा एवढा आहे की इशारा सभा ही रद्द झाली. आणि काल परवाच जयंत पाटलांनी सांगितलं, मी चौकशीला कुठल्या घाबरत नाही. पण जयंत पाटील समर्थकांनी एक इशारा सभेलाच इशारा, म्हणजे तो जयंत इशारा दिला. तो जयंत इशारा काय होता? अपशब्द वापराल ह्या इशारा सभेत तर याद राखा, आम्हाला ते चालणार नाही. म्हणजे त्याच्यात मग त्यांनी दाखले दिले, सुसंस्कृत महाराष्ट्र कसा होता आणि त्याच्यात कसं हे पडळकरांनी वाच्यता केली वगैरे. परंतु भारतीय जनता पक्षामध्ये हे एवढं जोर होता की ही इशारा सभा फार मोठी होणार, मुंबईतले काही मंत्री येणार, मुंबईतले काही नेते येणार, ही चर्चा होती. मग जयंत इशाऱ्यामुळं तुम्ही बॅकफुटवर गेला. काय झालं? काय का वर्ण कुणी कान टोचले? बरं, वर्ण कान टोचले पण म्हणता येणार नाही. देवाभाऊंच्या बद्दल म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या बद्दल अद्वा तद्वा बोललेलं सहन झालं नाही दादांना. त्यामुळे दादांनी, म्हणजे दादा बोलले म्हणजे वरिष्ठ नेतेच बोलले ना भारतीय जनता पक्षाचे राज्यातले, आणि कुणी ते मान्यही करणार नाही. दादांनी जे बोलले ते बरोबरच होतं. मुख्यमंत्र्याची टिंगल टवाळी करणं हे आपले सुसंस्कृत. आता ही सभा होती जयंत पाटलांच्या त्या पडळकरांच्या निषेधाची, तिथं तर सुसंस्कृतपणा हाच बोर्ड होता ना, सुसंस्कृत महाराष्ट्र वगैरे वगैरे. मग हे त्यावेळेला शोभलं नाही, हेही तितकंच खरं आहे. मग त्याला इशारा सभाचा अर्थच असा होता की हे असं परत आम्ही चालून देणार नाही. आणि दादा असं बोललेही, आम्ही सभा सुद्धा रद्द करून जयंत पाटलांनी त्यांच्या समर्थकांना कुठं तर आवर्त घ्यावं. मग कदाचित त्याच्यामुळं तर थांबले का जयंत इशारा जो कडक दिला गेला, अपशब्द वापराल या इशारा सभेत, तर याद राखा मग त्याला घाबरला तुम्ही. भारतीय जनता पक्ष बॅकफुटवर गेलं काय? हाही प्रश्न आहे ना. ज्यावेळेला आम्ही एक बाजू बोलतो त्यावेळेला दुसरी बाजूही बोललीच पाहिजे ना. आता तुम्ही बॅकफुटवर गेला म्हणजे कुठंतरी जयंत इशाऱ्याला तुम्ही घाबरलात का वर्ण कुणी सांगितलं की आता हे प्रकरण थांबवा, आणि हे थांबलं पाहिजे होतं. म्हणजे एका दृष्टीने हे चांगलं पण झालं म्हणतो मी. कारण ह्यांनी इशारा सभा घेतली असती तर परत कुणीतरी अद्वा तद्वा काही बोललं असतं कुणी, तर जयंत पाटील समर्थकांनी त्याचा नक्की समाचार घेतलाच असता. आणि त्याच्या बाबतीत शरद पवार हे सुद्धा आक्रमक होणार अशा न्यूज होत्या. कारण ती सभा झाल्यानंतर लगेच त्यांनी काय कोणी असं बोलावंच, पवार साहेबांच्या समोर मीटिंग होणार होती अशा चर्चा होत्या. आणि त्या आपण बोललोय ना त्याच्यावर. त्यामुळं कदाचित वरनच कान टोचले असणार आहे, एकदम वर, म्हणजे केंद्रातनच राष्ट्रीय नेते भारतीय जनता पक्षाचे ह्याच्यामध्ये कुठेतरी दखल घेणार. कारण पवार साहेब कुठनं काय सूत्र हलवतील काही सांगता येत नाही. त्यामुळे अशी सूत्र सुद्धा हलू शकतात. आणि ती चर्चा केल्याशिवाय जयंती इशारा पण होणार नाही ना. तर आता ह्याच्यावर आतली बातमी काय आहे, आता हे 2-4 दिवसात ही बाहेर येणारच. बॅकफुटवर का गेले, कशासाठी गेले, हे नक्की विचारलं गेलं, नक्की बाहेर येणार. आणि हे नक्की कळेल किंवा भारतीय जनता पक्षामध्ये तरी अंतर्गत काहीतरी गटबाजी सुरू असणार. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.